नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा ब्लॉग हा स्पेशल आहे कारण की आपण फायनली फार महिन्यानंतर, फार वर्षानंतर एक इंटरनॅशनल ट्रिप करत आहोत, ती पण सोलो. तर ते सांगेन तुम्हाला मी कुठे जाणार आहोत, कुठल्या देशात जाणार आहोत आपण. तर ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगेन. आणि आपण आत्ता करणार आहोत आपली बॅग पॅकिंग करतो आपल्या इंटरनॅशनल ट्रिपला जाण्यासाठी. तर आपली ही बॅग आहे, ट्रॅव्हलिंग बॅग आहे. त्यानंतर आपण घेऊन जाणार आहोत 4 पॅन्ट आणि शर्ट. त्यामध्ये हे येतात कपड्यांमध्ये पॅन्ट शर्ट आहेत आपले 4 जोडी. हे 1 2 3 आणि 4 हे 4ही कार्गो पॅन्ट्स आहे आपल्या. आणि त्यासोबतच अजून त्याच्यात 1-2 एक्स्ट्रा टी शर्ट आहेत. लागणार नाहीतच आपल्याला, पण असू द्या इमर्जन्सीसाठी. काय याच्यात काही आपला टी शर्ट नाही, त्यामुळं हे झाले कपडे. तर त्यानंतर आहे विंटरसाठी. तिकडे थोडीफार थंडी आहे अजून, तर सोबत असू द्या त्यासाठी. हे आहे जॅकेट आपलं, हे आपली कान टोपी. त्यानंतर हे आहे थर्मल घेतलं एक सोबत. गरज भासणार नाही आपल्याला, पण सांगू शकत नाही ना आपण, तर मग शोधायला फार अवघड होते. त्यानंतर आपलं एक टॉवेल आणि सॉक्स घेतलेत 4 जोडी. ओके, हे झालं आपलं कपड्यांचं. त्यानंतर घेतले आपले जे काय आपल्याला रोज वापरण्यात लागणार ते. हा कंगवा झाला. फेसवॉश घेतलं एक छोटंसं. शॅम्पूच्या पुड्या घेतल्यात. त्यानंतर आपला स्प्रे, गॉगल लागणार आपल्याला. आणि याच्यात एक वस्तू अजून ॲड करायची राहिली, ती आहे पेस्ट आपली. त्यानंतर घेतलेले आहेत आपले गॅजेट. हे आपला युनिव्हर्सल ॲडॅप्टर आहे, कारण की तिकडं चार्जर्स प्लग वगैरे वेगळं असतात असं ऐकलेले, त्यामुळे घेतलेले सोबत इमर्जन्सीसाठी. त्यानंतर आपलं मोबाईलचं चार्जर. हे आपला ट्रायपॉड. त्यानंतर आहे पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह घेतलेलं आपलं हे 256 जीबीचं. आणि आपलं हा एक लॅपटॉप. आणि महत्त्वाचं म्हणजे हे आहे इयरबड्स. हे मुद्दाम घेतलेले आहेत, कारण की तिकडं असं ऐकलं की त्यांचे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट असते त्यामध्ये फार असं गाण्यांचा आवाज वगैरे असतो, त्यामुळे आपल्याला त्रास होऊ नये त्यासाठी घेतलेले आहे इयरबड्स. ओके. तर त्यानंतर आपण घेतलेलं आहे एक वही आणि एक पेन. हे महत्त्वाचं कशामुळे, तर आपल्याला जे काय आपले एक्सपेन्सेस होते ते लिहिण्यासाठी आणि कुठे कुठे फिरलो वगैरे, थोडक्यात काय तर नोट लिहिण्यासाठी आहे. अशा तऱ्हेने आपली हे तयारी आहे. आणि अजून एक काय ते एक प्रेमचंद यांचं पुस्तक घेतलेलं आहे. समजा आपल्या गाडीमध्ये बोर झालंच तर हे पुस्तक आपल्याला वाचता येईल. मेन म्हणजे आपलं राहिलं होतं एक डॉक्युमेंट्स, ते आहे की आपलं पासपोर्ट. हे आपले पासपोर्ट्स. आता तुम्ही म्हणता की 2 पासपोर्ट्स कसं काय, कारण की हा तो आहे जुना आणि आहे आत्ता लेटेस्ट नवीन. कारण की हा एक्सपायर झाला होता. एक्सपायर झाल्यानंतर आपण हा रिन्यू करून आपल्याला हा नवीन मिळालेला आहे. फायनली आपली पूर्ण तयारी झालेली आहे. इथं बघू शकतात आपली एक बॅग आहे, ट्रॅव्हलिंग बॅग. एक छोटी अशी एक सॅक टाईप घेणार आहोत. आणि वेळ पण झाली आपली आता निघण्याची. इथून निघावं लागेल, कारण की अजून इथनं साधारणतः 2 ते 2.5 तास लागतं ना आपल्याला. ट्रॅफिक लागले तर 2.5 तास कुठेच नाही गेले. तर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपण इथून निघूया. चला तर देवाला नमस्कार करूया, निघूया. आपण पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोहोचलोत आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 9:30. आणि आपली फ्लाईट आहे 1 वाजता. तर अजून भरपूर आपल्याला वेळ आहे. तर तोपर्यंत तुम्हाला पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टचं बाहेरचं थोडक्यात दाखवतो. तर मित्रांनो, इथे आपल्या महाराजांचा पुतळा
आणि ह्या साईडला बघू शकता तिथं असे जे काही पुण्याचे पर्यटन स्थळ आहेत ते इथं दाखवलेले आहेत. ते बघू शकता शनिवार वाडा, ओंकारेश्वर मंदिर वगैरे. इथे आहे एअरपोर्टच्याच बाहेर पब्लिक टॉयलेट बघू शकता तिकडे. आणि इथं आपला छान असा आपला इथं तिरंगा दिसतोय. त्या साईडला बघू शकता तुम्ही इकडे आहे अरायवल, म्हणजे जे प्रवासी वापस येतात त्यांच्यासाठी आहे. आणि इकडे ह्या साईडला आहे डिपार्चर, जे की आपल्याला जायचं आहे इकडनं. तर इथं बघू शकता तुम्ही बोर्ड, कुठली फ्लाईट किती वाजता आणि कुठे जाणार आहे. आपली फ्लाईट जी आहे ती आहे 1 वाजता. त्याचं काय अजून टाईम टेबल आलेलं नाही आहे. आत्ता जी लेटेस्टमध्ये सगळ्यात शेवटची आहे ती आहे 12:35 ती पण दिल्लीसाठीच आहे. 1:20ची 1:10 आहे कोलकाता दिल्ली. 2:20 आहे. हां, ही आली. ही जी दिसते आपल्याला 23:32 ती फ्लाईट आपली आहे. आणि ऑन टाईम येते आपली फ्लाईट. तर या साईडला बघू शकता एक लाईन लागलेली आहे. सर्वात प्रथम आपल्याला एअरपोर्टमध्ये एंट्री करताना आधी आपल्याला तिकीट आणि आपली ID प्रूफ दाखवावं लागेल. तर चला आपण जाऊया एअरपोर्ट. तर फायनली आपल्या ID प्रूफ आणि तिकीट दाखवून झालेले एअरपोर्टमध्ये एंट्री घेतलेली आहे. आणि आत्ता दुसरी स्टेप आहे ती काय आहे, आपल्याला बॅग चेकिंग करायची. तर मित्रांनो फायनली आपले झालेलं आहे सिक्युरिटी चेकिंग आणि आपण आलेलो आहे आपल्या गेट नंबर 3 पाशी. तर ह्या साईडला बघू शकतात हे आहे गेट नंबर 3 आणि ह्या साईडला बघू शकतात इकडे चालू आहे सिक्युरिटी चेकिंग. सिक्युरिटी चेकिंग जेव्हा आपण करतो तेव्हा पूर्ण जे आपल्याकडे वॉलेट, बेल्ट, घड्या, वॉच, मोबाईल वगैरे सगळं काढून ठेवावं लागतं आपल्याला. त्यानंतरच आपल्याला मध्ये एंट्री करू शकतो. ते बघू शकता सगळं काढलेले आहे याच्यात. चेकिंग चालू इथे. ही जी स्टेप आहे ही सगळ्यात शेवटची स्टेप आहे. त्यानंतर डायरेक्ट आपण येऊन तिथे बसू शकतो. आपल्या फ्लाईटचं गेट ओपन होण्यासाठी वाट बघू शकतो. तर अजून 1.5 तास आहे आपल्याकडे आपल्या बोर्डिंगसाठी. आपली फ्लाईट ऑन टाईम आहे अजून. तर चला आपण तोवर एअरपोर्ट फिरूया. इथे बघू शकतात तुम्ही एअरपोर्टवर असे ड्युटी फ्री एरियाज असतात. प्रत्येक कंपनीचे शॉप वगैरे असतात. इकडे क्राफ्ट इंडिया आणि हे आपलं गेट नंबर 3. इथनंच आपल्याला प्रस्थान करायचं आहे. तर अजून 1.5 तास वेळ आहे. आत्ता जे चालू आहे बोर्डिंग ती आहे हैदराबादची फ्लाईट आहे 12:10 आपले चितळे बंधू एअरपोर्टवर पण आलेले आहेत. बघू शकता तिथं आहे सचिन तेंडुलकर त्यांची ॲडव्हर्टाईज करतात चितळे बंधू. त्याच्याच बाजूला आहे स्टारबक्स आणि इकडे बालाजी डोसा. या साईडला आहे गेट नंबर 4. या साईडला आहे आराम कक्ष. इकडे सगळं आराम करू शकतो आपण. इकडे बसायला आहे. इकडे गेट नंबर 6 ते 9. आत्ता दिल्लीला पोचलो आहे. आत्ता वाजलेच रात्रीचे 3:40 आणि आपल्याला जायचं आता
टर्मिनल 3ला. तर चला, आणि जाता जाता तुम्हाला इथला एअरपोर्ट पण दाखवतो कसं आहे काय. तर चाललो आहेत आपण आता टर्मिनल 3मध्ये. मित्रांनो, दिल्लीच्या एअरपोर्टवर तुम्हाला एक नवीन गोष्ट दाखवतो. ती काय आहे बघा, हे आहे पाणीचं. तर पाणी प्यायचं कसं, तर आता ग्लास नाही आपल्याकडे, काही नाही. ते जवळ गेलं की चालू होते, लांब गेलं की बंद पडतं. प्यायचं कसं माहिती का, असं. तोंड लावून त्याला प्यावं लागतं. फ्लाईटमध्ये बसतो आपण. तुम्हाला थोडक्यात दाखवतो इथं काय काय असतं फ्लाईटमध्ये. ते डेस्क आहे, म्हणजे तिथं आपण जेवण वगैरे काही ठेवून खाऊ शकतो. कप ठेवायला पण जागा आहे. त्यानंतर एक मॅगझिन देतात आपल्याला वाचण्यासाठी. बुक असते, त्याच्यात थोडक्यात माहिती असते इमर्जन्सीमध्ये काय करायचं असते, काय नाही. त्यानंतर इथं लेग टेस्ट पण भरपूर आहे. माझी हाईट जास्त आहे तर मी आरामशीर इथं बसू शकतो. आरामशीर कम्फर्टेबल मी बसू शकतो. आपण पोहोचलो लाल बहादूर शास्त्री इंटरनॅशनल एअरपोर्ट वाराणसीला. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये करणार होतो आपण वाराणसी एक्सप्लोर. तर भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.